हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपले व्हिडिओज खूप दिवस झाला आलेले नव्हते. मी कधी कधी मधून शॉर्ट वगैरे टाकत होते. त्याचं कारण मी सांगते. त्याच्यावरचे एक व्हिडिओ बनवते मी, का व्हिडिओ टाकत नव्हते ते. तर त्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही पहा. खुशीनं म्हणजे श्रावण महिना चालू आहे, तर महादेवांची पूजा वगैरे असते म्हणून ना, तर खुशीनं इथं महादेवांची अशी मस्त ड्रॉइंग काढलेली आहे पेंटचं. तर तिला म्हणजे कुठल्या गोष्टी सांगायची गरज नाही, ही तिच्या मनानेच तिनं काढले बरं का. तर ड्रॉइंगचं तर आम्हाला खूप असं म्हणजे आवड आहे. तर तुम्ही पाहू शकता. मोबाईलमध्ये एकदा बघितलं नाही की मग झालं, डोक्यामध्ये फिट करायचं आणि असं काढायचं. तर खूप सारी म्हणजे आता हे पहा ना, म्हणजे आम्हाला जायचं होतं, लक्ष्मी आई वगैरे पूजा असते ना, तर त्या पूजा ना खरं तर एका म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी करायची असते, जे की आखाड महिन्यात करतात. माझा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, कारण मी सांगेनच. तर हे जे आहे ना, तर लक्ष्मी आईसाठी मी हे सगळं सामान वगैरे, ओटीचं सामान सगळं भरून ठेवले होते. तर ज्या दिवशी अमावस्या होती ना, तर दिवे पूजेची अमावस्या, तर त्या दिवशीच मी सगळं घर साफ करायला घेतलं होतं. परत लक्ष्मी आईला पण गेलं आणि त्या दिवशी संध्याकाळी दिवे पूजन वगैरे, म्हणजे नसते का एका दिवशी सगळं. कारण दुसऱ्या दिवसापासून माझे हे व्हिडिओज आहेत ना, ते स्टॉप होणार होते काढायचे. तर हे लक्ष्मीआईला वगैरे आम्ही जाऊन आलेलो होतो, म्हणजे म्हणजे जाणार होतो, कारण मी तिथला तर व्हिडिओ काढणार नव्हते, कारण ह्यांना बँकेत जायचं होतं आणि पाऊस चालू होता बाहेर थोडासा. तर खुशीला शाळेला सुट्टी घेतली होती मी. तर तिथली पूजा वगैरे करून आल्यानंतर संध्याकाळी मी देव वगैरे सगळी स्वच्छ घासून घेतली होती. घरातलं सगळं साफसफाई करून हे कणकेचे दिवे मी बनवलेले होते. दरवेळेस ना, म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही समया दिवे असतात ना, ते घासून पुसून करत असतात त्याची पूजा. तर मी ह्यावेळेस फक्त आपल्या दिव्याची मेन दिवा आणि कणकेचे 5 दिवे केलेले होते, कारण मला उद्याची तयारी करायची होती. खूप सारी घरात नणंद वगैरे येणार होत्या, सासूबाई वगैरे सगळे, त्यांची लेकरं वगैरे. तर मला जेवढं काही त्या दिवशी सेवा जमल्या होत्या ना, तर मी त्या सगळ्या सेवा मी केलेल्या होत्या त्या दिवशी. एकाच दिवशी म्हणजे श्रावणातलं पण सुरू होणार होतं, तर त्या दिवशीची पण मला स्वच्छता करायची होती. अमावस्येच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर खूप छान अशी पूजा वगैरे मी करून घेतली होती ही संध्याकाळची. तर आणि आता कारण दुसऱ्या दिवसापासून मला व्हिडिओ करता येणार नव्हते. लेकरं वगैरे इतकं घर अक्षरशः भरून गेलं होतं, कारण नणंद जे आहेत ना, तर त्यांचे मिस्टर ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा, वारले होते त्यांनी. तर मग त्यांनी आलेत आणि आपण व्हिडिओज करतोय, हे असं चांगलं नसते, म्हणून मी व्हिडिओ सगळे स्टॉप केले होते. तर असं म्हणजे आयुष्यात काय कधी घडेल सांगता येत नाही. तर त्यांना कधी वाटलं सुद्धा नव्हतं की त्यांच्यासोबत असं घडेल वगैरे. तर त्याच आम्ही राड्यामध्ये होतो की त्या अकलूजच्या आहेत. तर मी कोणाचे व्हिडिओज वगैरे नाही काढले त्यांचे, कारण सगळे दुःखात होते आणि आपण व्हिडिओ करून दाखवते हे खूप म्हणजे मला तर नाही आवडत ते, कारण ते सगळे दुःखात इथं आलेले होते. तर असो, आता ते सगळे म्हणजे एक 8 ते 15 दिवस झाला मी ह्याच राड्यात होतो, तर ते आता सगळे म्हणजे गेलेले आहेत. आता त्यांचं म्हणजे आता आयुष्य म्हणजे जगत आहेत म्हणा. आता एखादी व्यक्ती गेली म्हणून आपण काही त्याच्यासाठी रडत बसत नसतो आयुष्यभर. तर असो, त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलगा 10वीला आहे आणि एक 4थीला आहे. तर मी नेक्स्ट टाईम जेव्हा दिवाळीला येते ना, तर त्यावेळेस मी नक्की तुम्हाला दाखवेन माझी सगळी फॅमिली. तर आता ह्यावेळेस नाही दाखवू शकले, कारण तसे वेळ नव्हता, तो काळच नव्हता की त्यांचा व्हिडिओ करून मी दाखवणं, यूट्यूबला टाकणं वगैरे. तर म्हणून म्हटलं की मी यावेळेस आता असू द्या म्हटलं. आणि मी व्हिडिओ पण कुठला नव्हता केला, जर म्हणजे सपोज म्हणजे 1-2 वेळेस माझ्या नणंद वगैरे म्हणजे त्यांनी पंचमी वगैरे झाली ना, तर नागपंचमी, तर त्यावेळेस धोका वगैरे खेळताना मग ते त्यावेळेस फक्त म्हणलं की टाक वगैरे, तुला टाकायचं, तर मग त्यावेळेस मी काढलेलं होतं 1-2 शॉट वगैरे. तर हा पहा, खुशीनं म्हणजे 15 ऑगस्टला स्कूलमध्ये भाषण केली होती. तर तिला पण लवकर उठून मी स्कूलमध्ये त्या दिवशी पाठवलेलं होतं. खूप छान, अतिशय सुंदर तिनं भाषण केली होती. तर मी तिचा शॉर्ट मी टाकेन. तर खूप लेट झालेले आहेत माझे हे सगळे व्हिडिओज. तर असं म्हटलं, व्हिडिओज काढले आहेस तर आपण शेअर करायला काय हरकत नाही आहे म्हटलं, म्हणून मी हे शेअर केले व्हिडिओ. तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतील मला नक्की सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ सर्वांना.